महावियामध्ये ठाकरे गटात मोठा भाऊ, पण जागा किती मिळणार? समोर येतोय असा आकडा. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपासह महायुतीचा पराभव करण्यासाठी महाविकास आघाडी करून मोर्चे बांधणी करण्यात येत आहे. दरम्यान महाविकास आघाडी काँग्रेसमधील शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान कोण किती जागांवर लढेल याबाबतचा अंतिम निर्णय हा महाराष्ट्राबाबत इंडिया आघाडीच्या होणाऱ्या बैठकीमध्ये होणार आहे. महाराष्ट्रातील आघाडीबाबत दिल्लीत काँग्रेस नेते मुकुल वासनिक यांच्या निवासस्थानी बैठक होणार आहे. सूत्रांकडून मिळत असलेल्या माहितीनुसार या बैठकीमध्ये काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण आणि नाना पटोले उपस्थित राहणार आहेत. तर ठाकरे गटाकडून संजय राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून जितेंद्र आव्हाड हे बैठकीत सहभागी होणार आहेत. दरम्यान सूत्रांकडून मिळत असलेल्या माहितीनुसार दिल्लीमध्ये महाविकास आघाडीची मोठी बैठक होणार आहे. त्यामध्ये जागा वाटपाबाबत चर्चा होणार आहे. 14 आणि 15 जानेवारी दरम्यान ही बैठक होण्याची शक्यता आहे. या बैठकीत सोनिया गांधी, शरद पवार आणि उद्धव ठाकरे सहभागी होऊ शकतात. त्यात जागा वाटपाबाबत अंतिम निर्णय होऊ शकतो. दरम्यान या बैठकीपूर्वी सूत्रांकडून मिळत असलेल्या माहितीनुसार महाविकास आघाडीमध्ये ठाकरे गटच मोठ्या भावाचा भूमिकेत दिसण्याची शक्यता आहे. राज्यातील लोकसभेच्या एकूण 48 जागांपैकी 15 जागा ठाकरे गटाला तर काँग्रेस आणि शरद पवार गटाला प्रत्येकी 14 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर उर्वरित जागा मित्र पक्षांना मिळू शकतात. मात्र जागा वाटपाच्या चर्चेत काँग्रेस 22, ठाकरे गट 23 आणि शरद पवार गट 20 जागांवर दावेदारी करू शकतात. महाराष्ट्रातील जागा वाटपाबाबत प्रतिक्रिया देताना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी सांगितले की महाराष्ट्रातील जागा वाटपाबाबत दिल्लीत बैठक बोलावण्यात आली आहे. कोण कुठून लढेल याबाबत त्यात चर्चा होईल. 1-2 जागांवर वाद होऊ शकतो, त्यावर चर्चा करू शकतो.